नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षयकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। कालच आपण 24 दिवसाच्या प्रतीक्षेनंतर टीईटी संदर्भात व्हिडिओ टाकला होता। टीईटीचे अपडेट सांगितली होती आणि त्यात सांगितले होते की शिक्षक पात्रता परीक्षा ही कधीही होऊ शकते, आणखीन आचारसंहिता लागली नाही आणि आज अखेर शिक्षक पात्रता परीक्षेची घोषणा झालेली आहे। खूप जण विचारत होते की शिक्षक पात्रता परीक्षा होते की नाही, कधी होणार, होणारच नाही, असे नाना प्रकारचे विविध प्रश्न विचारले गेले आणि त्यावर आज अखेर उत्तर भेटलं आणि आपली शिक्षक पात्रता परीक्षा ही जाहीर झाली। आणि आता याच्या मागे बऱ्याच जणांच्या पायाखालची जमीन सरकली असेल का? कारण मी इतके दिवस सांगत होते की परीक्षा होणार आहे, अभ्यासाला लागा, आणि अचानक परीक्षा जाहीर झाली व आपल्यासाठी जास्तीत जास्त 60 दिवसाचा कालावधी भेटलेला आहे। आज 9 तारीख आणि आजच्या दिवसापासून शिक्षक पात्रता परीक्षेचे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। मी मागच सांगितलं होतं की फॉर्म कधीही निघू शकतात, नोटिफिकेशन कधीही येऊ शकते आणि नोटिफिकेशन आल्याला लागलीच फॉर्म निघायला चालू होईल आणि प्रत्यक्षात तसंच झालेलं आहे। 9/9/2024 पासून 30/9/2024 पर्यंत, म्हणजे याच महिन्यामध्ये आपले फॉर्म भरणे सुरू होऊन आणि फॉर्म भरणे संपेल, म्हणजे आजच्या तारखेपासून 30 तारखेपर्यंत, म्हणजे 30 सप्टेंबरपर्यंत आपल्याला फॉर्म भरण्याची मुदत दिलेली आहे। आणि फॉर्म भरल्यानंतर आपल्याला प्रिंट काढायचा, म्हणजे हॉल तिकीट काढायचा अवधी सुद्धा दिलेला आहे, जो की आहे 28/10/2024 ते 10/11/2024। म्हणजेच आपली परीक्षा आहे 10 नोव्हेंबर 2024। लक्षात घ्या, 10 नोव्हेंबर 2024। आणि याच दिवशी पेपर 1 आणि पेपर 2 सुद्धा होणार आहे। आणि ही परीक्षा आपली महाराष्ट्र शासन, म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षण परीक्षा परिषद हे घेणार आहे आणि ही परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने होणार आहे। जसं की 2013 पासून ते आतापर्यंतचा जो पॅटर्न चालू आलेला आहे त्याच पॅटर्नवर आधारित ही परीक्षा असणार आहे। आता याची फॉर्मची प्रोसेस वगैरे सगळी त्यांनी दिलेली आहे, ते तुम्ही पाहून घ्या। फॉर्म कसा भरायचा यावर आपण एक व्हिडिओ टाकू, पण एक गोष्ट लक्षात घ्या, आता परीक्षा कशी क्रॅक करायची याचे जास्त टेन्शन घेऊ नका। अवधी खूप कमी आहे। ह्या 60 दिवसामध्ये अभ्यास कसा, कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त अभ्यास कसा करायचा याचा अजिबात टेन्शन घेऊ नका। याच्या संदर्भात आपण लागलीच हा व्हिडिओ झाल्यानंतर लागलीच पेपरचा जो काही पॅटर्न आहे, पेपरमध्ये प्रश्न कसे असतात, पेपरचं स्ट्रक्चर कसं आहे त्यावर व्हिडिओ येईल। तो व्हिडिओ झाल्यानंतर लागलीच टीईटीचा जो काही प्रॉपर अप टू डेट सिलेबस आहे एवढाच सिलेबस करा, त्याच्याशिवाय दुसरं काहीही करू नका। या सिलेबसवर आधारित आपण 8 व्हिडिओची सिरीज देणार आहोत। त्यानंतर 8 व्हिडिओज हे टिप्सवर आधारित असणार आहेत, म्हणजे सब्जेक्ट वाईज टिप्स ते असणार आहेत। आणि एक व्हिडिओ असेल हाऊ टू क्रॅक टीईटी इन फर्स्ट अटेम्प्ट। एवढे व्हिडिओ केल्यानंतर लागलीच आपण टीईटीच्या नोट्सच्या व्हिडिओला सुरुवात करू आणि टीईटीचे नोट्सचे व्हिडिओ हे PDF स्वरूपात देऊ। पण सर्व एकदम करण्या अगोदर तुम्हाला कळकळीची हात जोडून विनंती आहे, जो काही आता हा व्हिडिओ झाल्यानंतर लागलीच 10 ते 15 व्हिडिओ येतील, म्हणजे असे 16 आणि 17 व्हिडिओज येतील। ते व्हिडिओ डोळ्यात तेल घालून पहा, जेवण सोडा, काही करा, ते व्हिडिओ पहा। तेवढे व्हिडिओ पाहिले की तुम्हाला योग्य दिशा मिळून जाईल। आणि आपण एका दिवसामध्ये 2 व्हिडिओज टाकणार आहोत। आपले ऑलरेडी व्हिडिओज तयार आहेत, ते लागलीच आपल्या चॅनलवर चालू होतील। त्यामुळे जास्त आता पॅनिक होऊ नका। जे काही व्हिडिओज टाकतोय, जेवढं काही सांगतोय फक्त तेवढं करा। आणि आता लागलेच क्लासेसचं मार्केट चालू होईल, क्लासेसची सुरुवात होईल। आमच्या क्लासेसला या, तुमच्या क्लासेसला या, एवढं हे तेवढं ते, आणि भरमसाठ पैसे गोळा केले जातील। तुम्हाला क्लास लावायचे असतील तर लावू शकता, त्याला काहीही बंधन नाहीये। पण ते क्लास लावण्याच्या अगोदर तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, जे काही मी हा व्हिडिओ सोडून पुढले 18 व्हिडिओ टाकणार आहे ते 9 दिवसामध्ये येतील, तेवढे व्हिडिओ पाहून बाकीची सुरुवात तुम्ही करा। असो, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की
ह्या TETला 9वी ते 12वीचा किंवा 9वी ते 10वीसाठी TET 3 असा जो काही काढणार होते पेपर ते काढलेले नाही आहेत। ही एक आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे। म्हणजे आगामी काळामध्ये जी काही शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होईल त्यासाठी जे बीएड केलेले आहेत ते डायरेक्ट पात्र असतील, त्यांना TETची आवश्यकता लागणार नाहीये। पण जे 1ली ते 5वी आहेत त्यांना TET आहे पहिला पेपर, आणि जे 6वी ते 8वी आहेत त्यांच्यासाठी TET 2 हे आहे। हे सर्वच्या सर्व आपण आता आगामी काळामध्ये जे लवकरच काही व्हिडिओ येतील त्याच्यामध्ये सर्व क्लिअर सांगू। आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जास्त काही एक्सप्लेन करणार नाहीयेत। महत्त्वाची हीच गोष्ट आहे की आजपासून TETचे फॉर्म भरायला चालू झालेले आहे। TETचं नोटिफिकेशन आलेलं आहे, परीक्षेची तारीख सुद्धा दिलेली आहे। आपल्याला झोपीत दगड घातलेला आहे, पण झोपीत दगड घातला असं म्हणायची आवश्यकता नाहीये, कारण ते खूप दिवसापासून सांगत आहे। तब्बल फेब्रुवारीमध्ये परीक्षा होणार होती, त्यात ऑक्टोबरमध्ये आता ह्या आपल्या सप्टेंबरमध्ये फॉर्म निघत आहेत आणि आपली परीक्षा ही नोव्हेंबरमध्ये होत आहे। म्हणजे इतका कालावधी दिला होता, इतक्या कालावधीमध्ये ते वारंवार सांगत होते की परीक्षा होणार आहे, पण आपणच त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, हे आपलं दुर्दैव आहे। असो, आता आपण याच्यामध्ये अवांतर चर्चा नको, फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे, फॉर्म भरा। पण आणखीन एक कळकळीची विनंती आहे की आपण मिशन महा TET 2024 पर्व दुसरे ही एक प्लेलिस्ट केलेली आहे आणि ह्या प्लेलिस्टमध्ये सुरुवातीला 4 व्हिडिओ आलेले आहेत, ते काहीही करून पहा। ते व्हिडिओ पाहिल्याशिवाय कुणीही फॉर्म भरू नका। तुम्हाला परत एकदा हात जोडून कळकळीची विनंती करतोय, ते 4 ते 5 व्हिडिओ आहेत, ते पाहिल्याशिवाय कुणीही फॉर्म भरू नका। त्या व्हिडिओमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा कोणी द्यावी, पेपर 1 कोणासाठी आहे, पेपर 2 कोणी द्यावा, पेपर 2 मध्ये सामाजिक शास्त्र निवडावं का सायन्स निवडावा, मग सामाजिक शास्त्र कोण निवडावे, कोणी निवडू नये, मग मॅथ आणि सायन्स कोण निवडावे, कोणी निवडू नये, ज्यांचं ग्रॅज्युएशनला आर्ट होतं, म्हणजे जे 11वी 12वी आर्ट होते पण ग्रॅज्युएशन सायन्समधून गेले, मग याच्यामध्ये TETचा नेमका पेपर कोणता सिलेक्ट करावा, कॉमर्सवाल्यांनी पेपर कोणता सिलेक्ट करावा, याच्यावर सर्व मार्गदर्शन दिलेलं आहे। ते व्हिडिओज पहा, त्यानंतरच तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करा, त्याच्याशिवाय कुणीही फॉर्म भरू नका। आणि आणखीन एक, फॉर्म कसा भरायचा याचा सुद्धा व्हिडिओ टाकेल, एकदम डिटेलमध्ये येईल, तो व्हिडिओ पाहूनच फॉर्म भरायला सुरुवात करा। आता मला माहिती आहे की सर्वजण एकदम शॉकमध्ये आहेत की परीक्षा एकदम आली, आता गणपती बसलाय, सणासुदीचे दिवस आहेत, हे 10-12 दिवस जाणार, मग 50 दिवसामध्ये तयारी कशी करायची, अभ्यास खूप आहे, सिलेबस खूप आहे, मग अभ्यास कसा करायचा याचं टेन्शन आलेलं असेल। टेन्शन घेऊ नका, मी आहे तुमच्यासोबत। कमी दिवसामध्ये TET कशी पास करायची हे याचं नॉलेज आपल्याकडे आहे, याच्या टिप्ससुद्धा आपल्याकडे आहेत, याच्या नोट्ससुद्धा आपल्याकडे आहेत, हे सर्वच्या सर्व आपण ह्या चॅनलवर देणार आहोत। मग तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की इतक्या दिवसामध्ये होईल का नाही अभ्यास, कसा करावा, सुरुवात कुठून करावी, असे भरमसाठ प्रश्न पडलेले असेल। काळजी काहीही करू नका, मी तुमच्यासाठीच आहे आणि तुमच्यासाठीच हे सुरुवातीचे 18 व्हिडिओज आणलेले आहेत। कुठले, आजचा सोडून द्या, उद्या पेपर संदर्भात सगळी माहिती असेल, मराठीचं सेक्शन किती मार्काला असतं, त्याच्यामध्ये काय असतं, पेपर 2चं काय आहे, हे सगळं असेल। मग त्यानंतर आपले सिलेबसचे 8 व्हिडिओज येतील, त्याच्यामध्ये तुम्हाला मराठीचा सिलेबस एकदम प्रॉपर अप टू डेट 30 पैकी तुम्हाला 26-27 मार्क कसे भेटायचे त्या सिलेबसमध्ये आहेत। जरी तुम्ही दुसरीकडे क्लास लावला तर त्या सिलेबसनुसारच शिकवायला लावा। मग इंग्लिश असो, मग जो की पेडॉलॉजी म्हणजे बालमानसशास्त्र आहे, मानसशास्त्र आहे, त्याचा सिलेबस, त्याचे नोट्ससुद्धा मी देणार आहे, तो विषयसुद्धा शिकवणार आहे। एवढ्या दिवसामध्ये मी सगळं कव्हर करेल, होता होईल तेवढं हे करेल, आणि बऱ्याचशा नोट्स आपण अवेलेबल करून देणार आहोत। त्यानंतर परिसर अभ्यास आहे, विज्ञान आहे, गणित आहे, मग पुन्हा सामाजिक शास्त्र आहे, हे सगळेच्या सगळे व्हिडिओज आपण कव्हर करणार आहोत। त्यामुळे विनाकारण टेन्शन घेऊ नका, जास्त पॅनिक होऊ नका, थोडंसं रिलॅक्स राहावा। आता इतके दिवस तुम्ही रिलॅक्स राहिलेत, फक्त आता फॉर्म आले म्हणून एकदमच गांगारून जाऊ नका, हे करून जाऊ नका, गडबडाट करू नका, काय म्हणतात त्याला, असं बोलायला सुद्धा येत नाही। आता माझी जशी अवस्था झाली ह्याच्यापेक्षा खूप जणांची बाहेरी अवस्था झाली असेल। आता मी सुद्धा इतके दिवस थोडंसं नवीन घरामध्ये आगमन झालेलं आहे, त्याच्यामध्ये नवीन घरामध्ये शिफ्टिंगचा कार्यक्रम झालेला आहे, सर्व सामान लावणं वगैरे व्यवस्थित, त्याच्यामुळं मी काही जास्त ऑनलाईन आलेलो नाही, लाईव्ह स्ट्रीमिंग घेतलेली नाही आहे, पण ऑलरेडीच मी व्हिडिओ तयार करून ठेवलेले आहेत, ते व्हिडिओ तुम्हाला देईल। आणि लवकरच आपण नोट्सचे व्हिडिओसुद्धा चालू करू आणि नोट्ससुद्धा तुम्हाला PDF स्वरूपात देऊ। आणखीन परत एकदा सांगतोय की फॉर्म भरायला सुरुवात 9/9/2024 ते 30/9/2024 पर्यंत आहे। परीक्षा ही आपली 10/11/2024 म्हणजे 10 नोव्हेंबर 2024 ला असणार आहे। एकाच दिवशी पेपर आहेत,
पेपर 1 सकाळून असणार आहे, पेपर 2 दुपारून 2 ते 4:30 असणार आहे आणि ही पेपर आपली ऑफलाईन पद्धतीने असणार आहे आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद हीच आपली परीक्षा घेणार आहे। त्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नका, पॅनिक होऊ नका, मी आहे तुमच्यासोबत। पेपर कसा क्रॅक करायचा हे मी तुम्हाला सांगेल, त्यामुळं जास्त पॅनिक होऊ नका। आणि हां, आपल्या चॅनलशी कनेक्ट राहावा। तुम्हाला मी गॅरंटी देऊन सांगतो की तुम्हाला TET पास कशी करायची ते मी TET पास करून दाखवतो, कारण गेल्या वेळेस 2021च्या वेळेस बऱ्याच जणांना याचा खूप फायदा झालेला आहे। असो, आता अवांतर चर्चा न करता आपण हा व्हिडिओ संपू आणि उद्या लागलीच पेपर सिलेबस म्हणजे पेपरचा जो काही पॅटर्न आहे तो पॅटर्नवर तुम्हाला व्हिडिओ येईल। त्याच्यानंतर हाऊ टू क्रॅक TET इन फर्स्ट अटेम्प्ट हा व्हिडिओ येईल आणि त्याच्यानंतर पेपरचा सिलेबस आणि पेपरचे ज्या काही टिप्स आहेत ते व्हिडिओ येतील। त्याच्यानंतर आपण लागलीच नोट्सला सुरुवात करू। आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लवकर सांगा की नोट्सच्या व्हिडिओला सुरुवात कधीपासून करायची आणि तुम्हाला नोट्स ह्या PDF कधीपासून पाहिजेत ते कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्यानुसार आपण लागलीच ते सुद्धा प्रक्रिया सुरू करू। तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढेच ठीक आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा। आणि ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट केल्यामुळे येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि हां, तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना काहीही करून आपल्या चॅनलशी जोडण्यासाठी सांगा। जो त्यांच्याकडून चॅनल सबस्क्राईब करून घ्या, त्यांना हे व्हिडिओ शेअर करा, कारण आता TET पास करणं खूप गरजेचं आहे। कारण त्यानंतर लागलीच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होणार आहे आणि शिक्षक म्हणून रुजू व्हायचं असेल तर TET पास होणं गरजेचं आहे। हे पास झाल्यानंतर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा आपल्याला द्यायला चान्स भेटणार आहे। त्यामुळं तुमच्या मित्रमैत्रिणीला व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलशी कनेक्ट राहा। आपण आपल्या चॅनलचे जे काही व्हॉट्सअपची लिंक आहे ते सुद्धा दिलेली आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि टेलिग्रामची सुद्धा दिलेली आहे आणि माझा मोबाईल नंबर सुद्धा मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। जे ज्या काही तुमच्या शंका असतील त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन।